आज मी तुमच्यासोबत फक्त 10 मिनिटात तयार होणारा मिल्कशेक किंवा मग दुधाचा सरबत म्हटलं ना तरीही चालेल याची रेसिपी शेअर करणार आहे. करायला तर खूप सोपं आहे आणि कमीत कमी साहित्यात आपण हा सरबत बनवणार आहोत आणि अगदी पाहुणे आल्यावर देखील तुम्ही हा सरबत देऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीनं पितील असा हा सरबत आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी साधारण 1 चमचा म्हणजे टीस्पून एवढे चिया सीड्स घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. 10 ते 15 मिनटामध्ये ते अगदी छान असे भिजतात. तुम्ही चिया सीड्सच्या ऐवजी सब्जा जरी घेतला ना तरी चालेल, सब्जाची बी जरी घेतली ना तरी देखील चालतील. ते छान असे भिजलेले आहेत. इथं साधारण एका पॅनमध्ये मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटरपासून 2 ग्लास एवढा सरबत तयार होतो. तर इथं मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत दूध उकळत आहे तोपर्यंत आपल्याला ज्यापासून सरबत बनवायचं आहे ते आपण एक मिश्रण म्हणूयात, ते तयार करूयात. इथे मी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी एवढं कच्चं दूध काढून घेतलेलं आहे आणि 1 चमचा एवढी टीस्पून म्हटलं तरी चालेल इथं मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. इथं मी पिस्ता फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही फ्लेवरची वापरू शकता. आजकाल बाजारात सगळ्या फ्लेवरच्या कस्टर्ड पावडर जवळपास उपलब्ध आहेत. सहजासहजी कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला भेटून जातील. तर ही आता कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत. गाठी वगैरे अजिबात राहिल्या नाहीत पाहिजेत. 5 ते 7 मिनटं एवढं मी दुधाला उकळत ठेवलेलं होतं, म्हणजे दुधाला थोडासा घट्टपणा येतो आणि सरबत अगदी मिल्की असा आपला तयार होतो. दूध उकळल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं कस्टर्ड पावडरचं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे मिश्रण टाकताना सगळं एकदम अजिबात नाही टाकायचं, थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. एका हाताने हे मिश्रण टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने कंटिन्युअसली एका चमच्याने हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये गाठी अजिबात होणार नाही किंवा मग कस्टर्ड पावडरचा एक थर जो असतो तो खाली पातेल्याला अजिबात चिकटणार नाही. व्यवस्थित कस्टर्ड पावडर सगळीकडे मिक्स होईल आणि गॅसची फ्लेम यावेळेस एकदम कमी ठेवायची आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनटं एवढं आपल्याला हे मिश्रण कंटिन्युअसली चमच्याने मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे छान असं मिक्स देखील होतं आणि 2 ते 3 मिनटांमध्ये ही कस्टर्ड पावडर ही छान देखील शिजते. 2 ते 3 मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साधारण 2 टेबलस्पून एवढी मी साखर टाकलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. गॅस बंद केल्यानंतर जरी साखर टाकली ना तरी देखील चालेल. गरम ह्याच्यामध्ये साखर व्यवस्थित अशी विरघळून जाते. परत एकदा कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे 1-2 मिनटं गॅस बंद केल्यानंतर, म्हणजे कस्टर्ड पावडर जास्त घट्ट होऊ नये म्हणून. आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरला झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. कारण जेवढा जास्त हा थंड तुम्ही मिल्कशेक करचाल तेवढी जास्त छान टेस्ट याची येते. त्यामुळे जास्तीत जास्त चिल करण्याचा प्रयत्न करा. आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरला झाल्यानंतर हा मिल्कशेक मी साधारण 1 तास एवढा फ्रीजमध्ये ठेवला होता. बाय डिफॉल्ट फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे अगदीच जर घट्ट झालं असेल तुमच्याकडून तर त्याला एकदा मिक्सरमधून काढा किंवा मग एकदा ब्लेंडरने फिरवला देखील चालेल. अगदी छान असा स्मूथनेस जो असतो ना तो या मिल्कशेकला येतो. एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी बाउलमध्ये हे आता मिल्कशेक ट्रान्सफर केलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता सोक केलेले चिया सीड्स घालणार आहोत. व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील घेतलेले आहे आणि थोडीशी टुटी फ्रुटी देखील घेतलेली आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी देखील चालेल. तरी देखील हा मिल्कशेक खूप छान लागतो प्यायला. तर याच्यामध्ये मी आता बारीक कट केलेले काजू आणि बदाम आणि थोडीशी टुटी फ्रुटी घेतलेली आहे ती याच्यामध्ये मिक्स करणार आहे. थोडेसे आईस क्यूब्स देखील टाकणार आहे. व्यवस्थित सगळीकडून मिक्स करायचं आहे आणि आपला हा थंडा थंडा कुलकुल पिस्ता फ्लेवरचा मिल्कशेक जो आहे तो तयार झालेला आहे. आणि तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा करा तेवढाच छान. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये.